शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर, शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर तसेच यूट्यूब चॅनलवर मी मुख्य प्रशासक संजय पाटील. आजच्या गणिताच्या सत्रात मी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण मागील भागांपासून काही प्रमाणात स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या गणितांचा विचार करतोय. मागे आपण कालमापनावर काही उदाहरणं पाहिलीत. त्याचीच आवृत्ती म्हणूया किंवा त्याच्याच पुढच्या भागाकडे आपण वळूया. तत्पूर्वी माझे हे व्याख्यान आपणास आवडत असेल, आपणास हे आवडत असल्यास या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपल्या नातेवाईकांमध्ये याबद्दल आपण अधिकाधिक शेअर करा. तर आज आपण सरासरीच्या पुढील काही उदाहरणांची बाब बघणार आहोत. पुढील काही उदाहरणांच्या माध्यमातून आपण कालमापनाबद्दल बघणार आहोत. मागच्या भागात आपण सरासरीची उदाहरणे बघितलीत. सरासरी बाबत आता जवळजवळ आपल्या मनात काही शंका कुशंका किंतु नसावेत. तर कालमापनाकडे पुन्हा एकदा आपण वळूया. तर काही व्यक्ती एकाच वाहनाने प्रवास करतात असे नाही, ते 2 किंवा 3 वाहनांनी प्रवास करतात. तर अशा प्रकारचे आपण काही उदाहरणे आता बघूया. एक्स नावाचा एक प्रवासी आहे. त्याने मोटरसायकलवरनं ताशी 40 किलोमीटर प्रमाणे 4 तास प्रवास केलेला आहे आणि पुढे रेल्वेने त्याने 80 किलोमीटर ताशी वेगानं 8 तास प्रवास केलेला आहे. तर त्याने एकूण किती किलोमीटरचा प्रवास केलेला आहे? या उदाहरणामध्ये गुणाकार आणि बेरीज या 2 क्रियांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, एक प्रवासी आहे. एक्स नावाच्या प्रवाशाने 40 किलोमीटर ताशी वेगाप्रमाणे 4 तासात किती प्रवास केला आणि पुढे त्याने त्याची ती मोटरसायकल कुठेतरी पार्क करून रेल्वेने 80 किलोमीटर ताशी वेगाने 8 तास प्रवास केलेला आहे. तर त्याने एकूण 4 तास आणि 8 तास असे 12 तास प्रवास केलेला आहे. आता तो किती किलोमीटर केला हे काढण्यासाठी आपल्याला पहिल्याने गुणाकार करावा लागेल. ताशी 40 किलोमीटर याप्रमाणे 4 तास, एका तासाला 40 किलोमीटर. तर 40 गुणिले 40, एकक वरच्या आणि खालच्या 40च्या एककातले शून्य एकक आणि दशकात ठेवून टाकायचे. गुणाकाराची सोपी रीत मी सांगितलेली आहे. शून्य असताना कसं करावं? तर एककात आणि दशकात शून्य ठेवायचे, 4 ने 4ला गुणायचं, कारण 40च्या दशकात 4 आहे, वरच्या आणि खालच्या 4 चोक 16. म्हणजेच 160 किलोमीटर त्याने मोटरसायकलने प्रवास केलेला आहे. ती मोटरसायकल एका रेल्वे स्टेशनवर त्याने पार्क केलेली आहे, तिथे उभी केलेली आहे आणि तो ट्रेनने प्रवास करतोय, रेल्वेने. रेल्वे 80 किलोमीटर धावतीये. 8 तास तिचा प्रवास चालू होता. तर 80 किलोमीटर गुणिले 80 किलोमीटर, नाही सॉरी, 80 किलोमीटर गुणिले 8 तास, वरती आपण 40 किलोमीटर गुणिले 4 तास केलं. आता 80 किलोमीटर गुणिले 8 तास असं आपण बघूया. 80 गुणिले 80, वरच्या आणि खालच्या 80च्या एककातले शून्य एकक दशकात ठेवले आणि 8चा गुणाकार केला. नाही सॉरी 80 गुणिले 80 आपल्याला करायचं नाहीये, तर 80 गुणिले 8 आपल्याला करायचं आहे. 80 किलोमीटर गुणिले 8 तास, तर 80तला एकच शून्य आपल्याला एककात ठेवायचा आहे, उत्तराच्या एककात. मग 8 गुणिले 8, 8चा वर्ग 64, 8 8 64, म्हणजे 640 मीटर त्याने ट्रेनने प्रवास केलाय आणि 160 किलोमीटर त्याने मोटरसायकलने प्रवास केलेला आहे. तर 640 अधिक 160 बरोबर त्याने 800 किलोमीटर हा प्रवास केलाय. तर 640 अधिक 160
640च्या एककात 0 आहे. 160च्या एककात पण 0 आहे. 0 आणि 0 शून्यच. आता 640च्या दशकात 4 आहेत. 160च्या दशकात 6 आहेत. 4 अधिक 6 बरोबर 10. 10शी दशकात 0 आला, हातच्याला 1 आला. आता 640च्या शतकात 6 आहेत आणि 160च्या दशकात 1 आहे. सॉरी, 640च्या शतकात 6 आहेत. हातच्याचा 1 शतक 7 शतक आणि 160च्या शतकात 1 आहे. 7 अधिक 1 8. म्हणजे अशा प्रकारे त्याने 800 किलोमीटरचा प्रवास 12 तासात मोटरसायकल आणि रेल्वेने केलेला आहे. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण बघूया. एक व्यक्ती आहे. तो सायकलने प्रवास करणं अधिक पसंत करतो. पण त्याने ताशी 15 किलोमीटर प्रमाणे 5 तास सायकलीने आणि पुढे ताशी 12 किलोमीटर प्रमाणे 9 तास बैलगाडीने प्रवास केलाय. कारण पुढे चांगला रस्ता नव्हता म्हणून सायकल कुठेतरी त्याने लावलेली आहे आणि पुढे 12 किलोमीटर प्रमाणे तो बैलगाडीने प्रवास करतोय. खरं तर रस्ता आहे तर 9 तास त्याने प्रवास केलेला आहे. म्हणजेच 5 तास अधिक 9 तास असा 14 तास प्रवास त्याने केलेला आहे. तो किती किलोमीटर केलेला आहे? सॉरी, तर तो किती किलोमीटर केलेला आहे ते बघायचं आहे. ताशी 15 किलोमीटर प्रमाणे सायकलचा त्याचा प्रवास आहे. 5 तास प्रवास केलेला आहे. 15 गुणिले 5 बरोबर 75. सायकलीने त्याने 75 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आता पुढे रस्ता खराब आहे. त्याला बैलगाडीचा आधार नाईलाजाने घ्यावा लागलेला आहे आणि बैलगाडीने 12 किलोमीटर प्रमाणे त्याने 9 तास प्रवास केलेला आहे. 12 किलोमीटर गुणिले 9 तास. वरती आपण 15 किलोमीटर गुणिले 5 तास केलं. येथे 12 किलोमीटर गुणिले 9 तास. 12 नव्हे 108. 108 किलोमीटरचा खडतर प्रवास त्याने बैलगाडीने केलाय आणि 75 किलोमीटरचा प्रवास त्याने सायकलीने केलेला आहे. म्हणून 75 अधिक 108 यांची बेरीज आपल्याला करायची आहे. 75च्या एककात 5 आहेत. 108च्या एककात 8 आहेत. 8 अधिक 5 बरोबर 13. 1300 एककात 3 आपण ठेवले, लिहिले. हातच्याला 1 दशक आलेला आहे. 75च्या दशकात 7 आहेत. हातच्याचा 1 8. 108च्या दशकात 0 आहे. 8 आणि 0 8च. म्हणजेच 8 दशकात आलेले आहे. 75च्या शतकात कुठलाच आकडा नाहीये. ते स्थान रिकाम आहे आणि 108च्या शतकात 1 आहे. तो एकाशी 1 लिहिला. म्हणजे अशा प्रकारे त्याने 183 किलोमीटरचा प्रवास 14 तासात केलेला आहे. कारण 5 तास तो सायकलीवर गेला आणि 9 तास बैलगाडीवर गेला. अर्थात मध्ये त्याला थांबावं लागलं. थांबणं हा भाग वेगळा. पण त्याने ताशी अशा प्रकारे प्रवास केलेला आहे. तर बघा, अशा प्रकारची काही उदाहरणे येतात. याकरिता पाढेपाठ असणे आणि उदाहरणे पटापट सोडविणे आपल्याला गरजेचे आहे. अशा प्रकारची उदाहरणे मनाने घेऊन पण आपण सोडवू शकता. आपल्यासाठी अजून एक उदाहरण घेऊया. एक प्रवासी आहे, वाय नावाचा प्रवासी आहे. तो बसने 55 किलोमीटर प्रमाणे 7 तास प्रवास करतोय आणि ट्रेनने 85 किलोमीटर प्रमाणे 9 तास प्रवास करतोय. तर 5 तास प्रवास त्याने बसने केलाय आणि 9 तास प्रवास त्याने ट्रेनने केलाय. बसचा प्रवास ताशी 55 किलोमीटर आहे. 55 गुणिले 7 तास आहे. 7 तास बसचा प्रवास, 9 तास ट्रेनचा प्रवास, 7 तास अधिक 9 तास बरोबर 16 तास त्याने प्रवास केलाय. तो किती मीटर केलेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर 55 गुणिले 7. 7 पाचा 35 5, हातच्याला 3, 7 पाचा 35 आणि 3 38. 385 किलोमीटर त्याने बसने प्रवास केलेला आहे. आता ट्रेनचा प्रवास 9 तास आहे. 85 गुणिले 9. 9 पाचा 45 5, हातच्याला 4,
9 आठे 72 आणि 4 76 765 किलोमीटर 765 किलोमीटर त्याने रेल्वेने प्रवास 9 तासात आणि 385 किलोमीटर प्रवास त्याने 7 तासात केलेला आहे. तर 385 अधिक 765 यांची बेरीज आपल्याला करायची आहे. सॉरी, तर मित्रहो 385 अधिक 765 यांची बेरीज करायची आहे. 385 च्या एककात 5 आहेत, 765 च्या पण एककात 5 आहेत. 5 अधिक 5 बरोबर 10. 10 शी 0 हातच्याला 1. 385 च्या दशकात 8 आहेत, हातच्याचा 1 9 आणि 765 च्या दशकात 6 9 आणि 6 15 15 शी 5 दशकात 5 लिहिले, हातच्याला 1 शतक आलेला आहे. 385 च्या शतकात 3 आहेत, 3 अधिक 1 4 आणि 765 च्या शतकात 7 आहेत, 4 आणि 7 11 म्हणजेच 1150 एककात 0 दशकात 0 शतकात 1 आणि हजारात 1 1150 किलोमीटरचा प्रवास त्याने 16 तासात अशा प्रकारे केलेला आहे बस आणि ट्रेनच्या माध्यमातून. यावरून आपल्याला अशा प्रकारची कालमापनाची उदाहरणे बघता येतात, सोडवता येतात. तर या ठिकाणी आपलं हे व्याख्यान संपत आहे. पुढे भेटूया पुढील वारी याच वेळेत एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्ते, धन्यवाद, शुभ दिन, शुभ आयुष्य. मित्रहो, वरती चूक झाली. एककात 0, उत्तराच्या एककात 0, दशकात 5, शतकात 1, हजारात 1 असं मी म्हणायला पाहिजे होतं. तर एककात 0 दशकात 0 असं मी म्हटलंय, तर एककात 0 दशकात 5 आहेत, 1150. ओके, धन्यवाद.